हॅलो गाईज आजची जी रेसिपी आहे ती आहे तिसऱ्या म्हणजे शिंपल्या म्हणतात, तिसऱ्या म्हणतात, काय काय खुबे म्हणतात. सो आज आपण तिसऱ्याची रेसिपी करणार आहे. सो हे तिसऱ्या मी 150 रुपये वाटा होता, सो तो मी घेऊन आले. सो आता ह्याला मी स्वच्छ 3-4 पाणीने धुवून आपल्याला मग थोडासा गरम पाणी ॲड करून ह्याला उकडून घ्यायचं आहे. उकडल्यानंतर ना गाईज ह्याचे शेल ना पूर्ण असे ओपन होतात, म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाईड होतात ते. ओके, आता हे बघा एकदम ओपन झालेत. सो ह्याचा शेलचं कसं ना, एक पार्ट ज्याच्यामध्ये आपला जे मांस आहे म्हणजे फ्लॅश आहे ते ठेवायचं आणि दुसरा पार्ट जो शेलचा आहे तो फेकून टाकायचा. सो काय काय म्हणजे हे होतं ना, म्हणजे काय बोलतात, फ्लॅश होता ना आतला, तो पडलेला होता, म्हणजे ते दोन्ही शेलमधून निघून बाहेर आलेलं. सो मी नेहमी असंच करते, एक शेल ठेवते आणि एक शेल फेकते, म्हणजे 2 पार्ट डिवाईड होतात ना. एक पार्ट ठेवते आणि दुसरा पार्ट फेकून टाकायचा असतो तो. सो त्याच्याने कसं ना, एक ग्रेव्हीला टेस्ट पण खूप छान येते मसाल्याला, आणि खायला आणि दिसायला पण छान दिसतात ते. सो असं मी स्वच्छ करून घेतलं आहे आता, आणि हे आता मी क्लीन करत आहे, म्हणजे एक पार्ट फेकणार आहे, एक पार्ट ठेवणार आहे शेलचा. तसं केलं मी. हे पहा, तुम्हाला दिसत असेल. ओके, सो हे स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला मग आता ह्याची वाटण्याची तयारी पण करायची आहे. ह्याला नेहमी तुम्ही काळ्या मसाल्यामध्येच करा, जे आपण चिकनचा मसाला वापरतो ना, काळा मसाला, सुक्या खोबऱ्याचा, ओला खोबऱ्याचा, तोच मी वाटण ह्याला वापरते. सो ह्याच्यासाठी मी घेतला आहे, थोडासाच होता, जास्त नव्हता, म्हणजे तिसरा एकदम थोडा एकच वाटा होता, छोटा वाटा. सो त्याच्यासाठी मी एक अर्धी वाटी नारळ घेतलं, सुका खोबरा घेतला आहे, आणि थोडासा ओला खोबरा पण घेतलेला. सो सुका खोबरा, ओला खोबरा, त्याच्यामध्ये आपल्याला लागणारा गरम मसाला म्हणजे दालचिनी, लवंग, वेलची, काळी मिरे, हे सर्व प्रमाणात गरम मसाल्याचा थोडा थोडाच घ्यायचा. म्हणजे एकच लवंग घ्या, एकच तुम्ही वेलची घ्या, दालचिनी पण एकदम छोटी तुकडी घ्या अशी, म्हणजे ना जास्त मसाल्याचा ह्याला ना वास नाही पाहिजे गरम मसाल्याचा. सो एकदम लिमिटेड मसाला तुम्ही वापरा, छान टेस्ट येणार, एकदम मस्त वाटते खाताना पण गाईज. सो हे मसाले आता आपण काढून घेऊया गाईज. ह्याच्यामध्ये मी सुका खोबरा पहिला सुरुवातीला भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता शेल्स आपले झाले स्वच्छ करून. ओके, सो आता मी सुका खोबरा सर्वात पहिले भाजून घेणार आहे. सुका खोबरा भाजून झाल्यानंतर मग आपल्याला ओला खोबरासुद्धा भाजायचा आहे, पण ओला खोबरा जास्त भाजू नका, एकदम लाईट व्हाईट कलरसारखा, म्हणजे थोडासा आला ना, म्हणजे थोडासा म्हणजे ब्राऊन जरासा झाला ना तर बस झालं. कारण ओला खोबऱ्याचा तो टेस्ट असतो ना, तो खूप छान येतो ह्याला. सो ओला खोबरा एकदम थोडासा घ्यायचा, पण सुका खोबरा जास्त घ्यायचा. हे दोन्ही भाजून झाल्यानंतर आपल्याला जे गरम मसाला आहे, खडा गरम मसाला, ते पण ह्याच्यातच ॲड करून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सो हे भाजून झाल्यानंतर सुका खोबरा, ओला खोबरा, गरम मसाला सर्व एकत्र घ्यायचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बडीशेप, सुके धने वगैरे वापरायचे असेल तुम्ही वापरू शकता, पण मी नाही वापरत. सो ह्याच्यामध्ये आता कांदे पण ठेवले मी भाजायला, थोडासा तेल ॲड केलं आहे त्याच्यामध्ये, आणि इथे मी हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडासा आलं, 10-12 पाकळ्या आपल्या लसणाचे घ्यायचे आपल्याला. ओके, आणि कांदा वगैरे ॲड करून सर्व मस्त आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा, पेस्ट, ह्याची पेस्ट तयार होते. आता फोडणीला मी फक्त एक छोटासा कांदा ॲड केला ह्याच्यामध्ये. कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला थोडासा ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. सो ते पेस्ट ॲड करून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं. मग एकच टमॅटो घ्या, जास्त आंबट करू नका, आंबट जास्त असेल तर खायला नाही आवडत. सो एकच टमॅटो मी ॲड केला ह्याच्यामध्ये, आणि थोडासा मीठ ॲड करायचं आहे, आणि आपला 1 टीस्पून थोडासा हळद पावडर घ्यायचा, आणि 1 टीस्पूनभर आपल्याला मालवणी मसाला घ्यायचा आपला. तुम्ही कोळी मसाला, आगरी मसाला, जे मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहे ते वापरा. तुम्ही संडे मसाला, साधा मसाला, कुठलाही मसाला वापरा, पण वापरा. ओके, आणि छानपैकी आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. ओके, मसाला छान भाजला गेला. आपल्याला हे वाटण 3 टीस्पून, 4 टीस्पून तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे, थिक पाहिजे, पातळ पाहिजे, ते तुमच्यावर आहे, किती माणसं खाणारी आहेत. सो आमच्या घरी फक्त 3च माणसं खाणार आहेत, तो मी 3 चमचंच फक्त हे वापरलं आहे आपलं वाटण. ओके, आणि जे मिक्सरच्या जारमध्ये पाणी ॲड केलं होतं ते थोडासा पाणी ॲड करून तो जार पण ठेवला आहे बाजूला. आणि आता मी याच्यामध्ये आपले तिसऱ्या ॲड केला आहे. सो तिसऱ्या ॲड केल्यानंतर थोडासा छानपैकी त्याला परतून घ्यायचं आपल्याला. एकदम डायरेक्ट पाणी ॲड करू नका, पहिलं छान फ्राय करून घ्या थोडा वेळ, आणि मग तेल सुटेपर्यंत मग आपल्याला हे पाणी ॲड करून घ्यायचं, जे आपल्या मिक्सरच्या जारमध्ये होतं.
ओके. आणि एक छानपैकी त्याला एक स्लो गॅसवरती ठेवा, 10 मिनटं छान उकळी येऊ द्या. साईड बाय साईड मी छोटी सुरमई आणलेली, ती सुरमई पण मी फ्राय करत आहे. ओके. पहिला लसूण ॲड करते मी नेहमी फ्राय करताना, मच्छी फ्राय करताना. आणि आता सुरमई त्याला म्हणजे तांदळाचं पीठ आणि रवा कोट करून मी फ्राय करत आहे. ह्याच्यामध्ये मी काही मॅरिनेशनमध्ये असं आलं लसणाची पेस्ट असं काहीसुद्धा ॲड नाही केला होता. फक्त मालवणी मसाला, हळद पावडरच होती आणि मीठ होता, बस हेच मी ॲड केलेलं. ओके. आणि आता मी फ्राय करत आहे ही सुरमई. छोटी आहे पण जाम टेस्टी होती, फ्रेश पण होती. सो एकदम मस्त झाली रेसिपी आमची ही तयार. आता आम्ही जेवायला बसणार आहे गाईज. सो आपली मच्छी पण झाली रेडी, आपले तिसऱ्या झाले रेडी. मी चपाती आणि भात केलं आहे, कारण रात्रीच भाकरी पण केलेली, तर म्हणजे दुपारच्या टायमाला सर्वांना चपातीच पाहिजे होती खायला. सो चपाती मी केली त्याच्यासोबत खायला. सो हे पहा, मस्त आपला सुरमई तयार होत आहे. आता टर्न करणार आहे मी. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही मच्छी फ्राय करणार ना, टर्न केल्यानंतर ना गाईज, नेहमी तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवा. असा काचीचा लीड असतो किंवा आपला फ्राईंग पॅनचं लीड असतो ना, ते त्याच्यावर ठेवा. मी का बोलते, वरून ते मस्त कुरकुरीत होतात, पण जे आतली साईड असते ना मच्छीची, ती इतकी सॉगी आणि ना एकदम ज्युसी तयार होते ना गाईस फ्राय मच्छी. हे पहा, असं मी झाकण ठेवते त्याच्यावर. सो आता आपला रेडी झाला आहे जेवण. आता आपण वाढायला घेत आहो. सो आता मी पहिले भात घेतला आहे. भात घेतल्यानंतर मग आपल्याला ग्रेव्ही घ्यायची आहे, तिसऱ्याची ग्रेव्ही. मस्त एकदम छान झालेली ना, खरं सांगू ना गाईज, घरात सर्वांना आवडलेली ग्रेव्ही. तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या घरच्यांना पण आवडणार, खुश होणार ते पण. आणि ते सुरमईची तुकडी मी सर्व करते आहे. आणि मग आता आपल्याला ग्रेव्ही ॲड करायची आहे तिसऱ्याची. ओके. नक्की ट्राय करा. आणि थंडीमध्ये खाण्याची मजाच एकदम मस्त असते गाईज. ही तिसऱ्याचा कालवण खूप छान लागतो. तुम्हाला जर सुका करायचा असेल तुम्ही एकदम ड्राय सुकासुद्धा करू शकता. ओके. पण आमच्या घरी भातावर पण घ्यायचं होतं, म्हणून थोडंसं ग्रेव्ही टाईप मी केली होती. ओके. सो गाईज, प्लीज एन्जॉय करा. तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि ट्राय करा. खूपच छान रेसिपी आहे, जास्त काही त्रास नाही रेसिपीला, आणि झटपट होणारी रेसिपी. ओके गाईज, थँक्यू गाईज. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके. थँक्यू. बाय. गॉड ब्लेस यू.